नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाण्यातील पत्रकारांनी आज जोरदार संताप व्यक्त केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरून आपला तोल गमावला आणि पत्रकारांना उघडपणे मारहाणीची धमकी दिल्याचा आरोप आहे. इतकेच नव्हे तर पत्रकारांविषयी अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषेचा वापर त्यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करण्यात आलं. मोठ्या संख्येने पत्रकार या आंदोलनामध्ये सहभागी झाले. पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितलं की लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी अशा प्रकारची वागणूक सहन केली जाणार नाही. या आंदोलनादरम्यान पत्रकारांनी प्रशासनाकडे संजय दिना पाटील यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आहे. या देशामध्ये संविधानाने राज्य चालतं, संविधानाप्रमाणे चाललं पाहिजे. तुमचा कोणावरती राग असेल, तुम्ही पक्षांतर केलं, तुमचा राग असेल तर तो तुम्ही संयमाने तुम्ही आमच्या पत्रकाराशी बोलला. आमचे पत्रकार कोणाच्या घेण्यात नसतात, देण्यात नसतात. त्यांना तुमच्या कुठल्या पक्षाशी किंवा कुठल्याही जनाशी देण्यात नसतं. तुम्ही जे केलं ते बरोबर आहे काय ते लोक ठरवतील, परंतु तुम्ही आमच्या पत्रकारांना टार्गेट करणं हा गुन्हा आहे. कसं आहे, पहिली गोष्ट पत्रकार हा राजकीय पुढारी असतील किंवा इतर प्रशासकीय यंत्रणा असतील यांच्यामधील आणि जनतेमधला दुवा आहे. आमच्या पत्रकार संघाचे सदस्य असलेले गणेश थोरात हा दुवा बनायला गेले होते आणि अशा परिस्थितीत त्यांनी वड्याचं तेल वांग्यावर काढावं म्हणून गणेश थोरात यांना जर थेट ठार मारण्याची धमकी दिली असेल, आम्ही तुम्हाला जेवायला देतो म्हणून सांगितलं असेल, तर याच्यासारखा सर्वात घाणेरडा प्रकार कुठलाच नसणार आहे. आमचे ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे सहचिटणीस यांना तुम्ही थेट ठार मारण्याची आणि त्यांना बघून घेण्याची भाषा करताय, हे चुकीचं आहे आणि त्याचा आम्ही सर्व पत्रकार म्हणून निषेध करतो. आणि आपण जो हा राग पत्रकारांवर काढताय तो राग तुम्ही तुमच्या लेवलवरती ठेवा. आणि मी पक्षप्रमुखांना विनंती करेन की संजय दिना पाटील यांच्यावरती तुम्ही कडक कारवाई करा. पूर्णतः महाराष्ट्रभर हिटलरशाही सुरू आहे का असं आता जणू काही जाणवायला लागेल आहे. खरं तर पत्रकार हा आपल्या सगळ्यांचा दुवा असतो, मात्र पत्रकारांना थेट अशा जाहीररित्या जर का अशी धमकी दिली जात असेल तर निश्चितच ही अत्यंत वाईट घटना आहे आणि या संदर्भात त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे. गेल्या 2 दिवसापूर्वी देखील त्यांनी केलेली जी वक्तव्य होती ती देखील बेताल होती, मात्र तरी देखील त्यांच्या पक्षाला कुठे आठवण आली नाही. मात्र आज थेट त्यांनी आमच्यातल्याच एका बांधवांना कुठेतरी धमकी देऊन त्यांच्या प्रकारचे जे अस्तित्व होतं ते पुन्हा एकदा त्यांचं बेतालगिरी जी आहे ती समोर आणलेली पाहिजे. त्यामुळे त्यांनी निश्चितच जाहीर माफावी आणि त्यांच्या पक्षाच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. जिल्ह्यात 28 जून रोजी होणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचं नियोजन पूर्ण झालं असून 1,97,694 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचा उद्देश निश्चित करण्यात आला आहे. जिल्ह्यात 1,878 लसीकरण बूथ उभारण्यात येणार असून 4,348 कर्मचारी आणि 374 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. एकही पालक लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी 1,347 घरभेट पथकं देखील कार्यरत असणार आहेत. अल निनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारवी, जांभूळ आणि शहाड जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा 26 जून मध्यरात्रीपासून 28 जून मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहे. याचा परिणाम दिवा, मुंब्रा, कळवा, वागळे प्रभागातील काही भाग तसंच पानपाडा प्रभागातील कोलशेत, खलचा गाव या भागांवर होणार असल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं. ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत 193 एकरांच्या कथित TDR प्रकरणावर चर्चा होऊ न दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गटनेते अभिजित पवार, मर्जिया पठाण, सुधीर भगत, मनीषा भगत, पल्लवी जगताप यांनी पत्रकार परिषदेत महापालिकेवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला. डायाभाई अँड कंपनीला 2800 कोटी रुपयांचा TDR देण्यात आल्याचा दावा करत हा व्यवहार वन खात्याच्या जमिनीशी संबंधित असल्याने त्याची चौकशी व्हावी अशी मागणी
करण्यात आली आहे. की नंतर 40 वर्षानंतर त्यांना आता 2017 खूप मोठा असा पैसे भेटणारच असं त्यांना आयडिया सुचली. मोठे पैसे येतील, बांधकाम करून तर पैसे येणार नाही आहेत, मग काय करायचं आहे, ते TDR घेऊन पैसे कमवायचे. तो हा 2800 कोटीचा TDR. फॉरेस्टची जागा सर्व काही असेल ते फॉरेस्टचं असेल. टेकडी आहे 220 मीटरची, त्या टेकडीवरती पार्क करून कोण चालायला जाणार आहे? ठीक आहे, या सर्व गोष्टी करताना त्याच्यावरती ॲमेझॉन पार्क आहे ना, ते डायव्हर्सिटी हे आहे. त्या बायोडायव्हर्सिटीमध्ये असं आहे की बायोडायव्हर्सिटी असेल तर 0.8% फक्त TDR देण्यात येणार. म्हणून हे असं ते बाजूला करून पार्क रिझर्वेशन घुसवून त्या प्रकारे तो 2800 कोटीचा TDR हा सगळ्यात मोठा खेळ आहे. मेट्रो सारखा महाप्रकल्प महाराष्ट्राचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवरतून तो वाद पेटला, विधानसभेत गाजला, तुमच्या कोर्टामध्ये गाजला आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये गाजला. असा विषय, त्याच्यामुळे आपल्याला कारशेड बदलावा लागला. असं असताना 193 गुंठे एकर ही जी जागा आहे, ही जी सरकारी जागा आहे, या सरकारी जागेला नगरपालिकेला द्यायचा अधिकार मुळात आहे का? भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. मुंबई विभागीय रेल्वे समितीच्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी प्रवाशांच्या विविध समस्यांकडे रेल्वे प्रशासनाचं लक्ष वेधलं. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाला गती देणं, ठाणे पनवेल लोकल फेऱ्या वाढवणं, कल्याण बदलापूर कल्याण आसनगाव चौथ्या मार्गिकेचं काम लवकरात लवकर पूर्ण करणं, दुरांतो एक्सप्रेसला ठाणे आणि पनवेल येथे थांबा देणं या आणि अशा अनेक मागण्या त्यांनी मांडल्या. स्थानकातील स्वच्छता, पिण्याचं पाणी, शौचालय तसंच FOB, एक्सिलेटर आणि लिफ्टच्या कामातील विलंबाबाबत देखील त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. जिल्ह्यातील वाढती पाणी टंचाई आणि वेगाने होणाऱ्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर आमदार निरंजन डावखरे यांनी विधान परिषदेत लक्षवेधीद्वारे गंभीर प्रश्न उपस्थित केले. बारवी धरणावरील वाढता ताण, पाणी पुरवठ्याचे नियोजन आणि नव्या बांधकामांना परवानगी देताना जल उपलब्धतेचा विचार करण्याची गरज त्यांनी मांडली.
मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी स्वतंत्र वॉटर अवेलेबिलिटी रिपोर्ट अनिवार्य करण्याची मागणी देखील त्यांनी केली. तसंच बारवी धरणाची क्षमता वाढवणं, नवीन जलस्रोत विकास करणं आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी जलसुरक्षा श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी देखील श्री डावखरे यांनी केली आहे. काही ठिकाणी जे नियोजित पाणी होतं तेही बंद करावं लागलं अशी परिस्थिती ही जिल्ह्यामध्ये उद्भवली. सभापती महोदय, या लक्षवेधीच्या अनुषंगाने माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत. मी फार जास्त डेव्हलप न करता शहराचं या सगळ्या महानगरपालिकेच्या दृष्टिकोनाने काही स्पेसिफिक प्रश्न मी या लक्षवेधीच्या अनुषंगाने विचारतोय की ठाणे जिल्ह्यातील जी नागरी वसाहत आहे आणि त्याचबरोबर जे औद्योगिक क्षेत्र आहे जे विविध महानगरपालिकेच्या हद्दींमध्ये हे येतं, त्याच्यामध्ये मुख्यतः मुरबाड तालुका पण असेल, याच्यामध्ये बारवी धरणातून पाणी पुरवठा हा केला जात नाही. त्याच्यामुळे या संदर्भातली भूमिका आपण काय करणार? त्याचबरोबर उपलब्ध पाणी साठ्याचं नियोजन, पाणी कपाताचे नियंत्रण, औद्योगिक नागरी वापराचे संतुलन राखण्यासाठी शासनाने कोणती धोरणात्मक कारवाई केली आहे, कुठलं धोरण आपण आखलेलं आहे, याच्याबद्दलची माहिती सभागृहाला आपण शासन म्हणून द्यावी. ठाणे शहरातील विकास कामांबाबत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि प्रशासनाला प्रश्न विचारण्यासाठी वेकअप ठाणेकर या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. दयानंद नेने, राजेश कदम, मेघना शेट्टी, अविनाश चिटणीस आणि हिमानी वर्मा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड, मेट्रो, रिंग रेल्वे आणि इतर प्रकल्प राबवताना नागरिकांना विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. शहराच्या विकासात नागरिकांचा सहभाग असावा, जनसुनावण्या आयोजित कराव्यात आणि महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत ठाणेकरांची मतं जाणून घ्यावीत अशी मागणी या वेकअप ठाणेकरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. आमचं जे ॲजिटेशन आहे, आमची जी मुवमेंट आहे आत्ताची, त्यात आमचं ही भूमिका स्पष्ट आहे की आमचा विकासाला विरोध नाही, विकास हा झालाच पाहिजे, पण तो प्लॅन्ड विकास झाला पाहिजे, अनप्लॅन्ड विकास होता कामा नये. गेल्या 25 वर्षामध्ये ठाणं जे ओबडधोबड ज्या पद्धतीने वाढलेलं आहे ते सगळं, ते जे डेव्हलपमेंट म्हणू आपण, तर ते अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट आहे. कारण की बिल्डिंग्स खूप झाल्या आहेत, कॉन्क्रीटची जंगलं उभी राहिली आहेत, हिरवं जो ज्याला फॉरेस्ट म्हणतो आपण ते सगळं काय म्हणतो आपण ऱ्हास झाला आहे त्यांचा. विजेचा प्रश्न लोकांचा सुटलेला नाही आहे, पाण्याचा प्रश्न बिकट होत चाललेला आहे. ट्रॅफिक रस्त्यावरती एवढा वाढलेला आहे की घरातनं निघाल्यानंतर ओळ्यापासून तुम्हाला 3 नाक्यापर्यंत यायला 1.5 तास लागतो. तर हे सगळं अनप्लॅन डेव्हलपमेंट झाल्यामुळे हे विषय सगळे उभे राहिलेले आहेत. तर आम्ही लोकांना ह्याचसाठी जागृत करायला आलो की ही तुझ्या दैनंदिन आयुष्यात ज्या घडामोडी घडणार आहेत आणि ज्याचा तुला त्रास होणार आहे त्या व्यासपीठाला एक हक्काचा आवाज देण्यासाठी हे व्यासपीठ उभं आहे. तुमच्या समस्यासाठी भांडणारं हे व्यासपीठ उभं आहे. तर तुम्ही या जॉईन करा आणि आम्ही तुम्हाला सांगतो तथ्य आधारित माहिती घेऊन आणि अभ्यासपूर्वक विरोध करणार आहोत. विरोध हा डेव्हलपमेंटला नसणार आहे, तर नियोजन म्हणजे डेव्हलपमेंटच्या आड जे चालू आहे आणि अनप्लॅन डेव्हलपमेंट जी सुरू आहे त्याला विरोध असणार आहे. त्याच्या पलीकडे जाऊन हा विरोध नसणार आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.